पलूस नगरपालिका परिषदेची निवडणूक आता जोरदार रंगत घेऊ लागलेली आहे. आता अवघे प्रचाराला 2च दिवस बाकी आहेत आणि भाजपचे माजी आमदार पृथ्वीराज देशमुख आपल्या सोबत आहेत. कसा प्रचार सुरू आहे या ठिकाणी? भारतीय जनता पार्टीनं अत्यंत चांगला प्रोग्राम मनुष्य जनतेसाठी दिलेला आहे. आज मनुष्य जनतेला सत्ताधाऱ्यांनी ज्या पद्धतीने ब्रिटिश बनलेला आहे त्याच्यातून बाहेर काढण्याची जबाबदारी भारतीय जनता पार्टीने घेतलेली आहे. संजयराव अण्णा नरवडे यांच्या नेतृत्वाखाली आमचं हे सगळं पॅनल उभं राहिलेलं आहे आणि सोनाली नरवडे ह्या आमच्या भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्षाच्या उमेदवार आहेत आणि बाकी इतर 20 उमेदवार या ठिकाणी निवडणूक लढत आहेत. आणि विकास आराखड्याच्या नावाखाली गोरगरिबांच्या जमिनीवर जे आरक्षण टाकलेली आहेत ती आरक्षण काढायचं काम त्याची जबाबदारी भारतीय जनता पार्टीची आहे आणि ती आम्ही स्वीकारलेली आहे. पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनच्या संदर्भात आम्ही बारकाईने अभ्यास केला आणि पिण्याच्या जवळजवळ नदी आपल्यापासून 5 किलोमीटर आहे. एका महिन्याने या पलूस शहराला पाणी येते. हे तालुक्याचं गाव आहे. भयानक भानगडी या नगरपालिकेमध्ये आहे आणि हे सगळं दुरुस्त करायची जबाबदारी आम्ही घेतलेली आहे आणि मूलभूत पायाभूत सुविधा या ठिकाणच्या आहेत त्या सुधारल्याशिवाय या भागात उद्योग येणार नाही आणि हे सगळं काम आम्ही या ठिकाणी करायचं ठरवलेलं आहे. आमच्या नगराध्यक्षाचे उमेदवार हा या IT इंजिनियर आहे आणि बरेचसे सगळे उमेदवार आमचे सुशिक्षित इंजिनियर वगैरे आहेत, डॉक्टर आहेत. त्यामुळं आमचा विजय सुखकर आहे. भारतीय जनता पार्टीला निवडून द्यायची भूमिका पलूस शहरातल्या सगळ्या नागरिकांनी घेतलेली आहे आणि लाडक्या बहिणींनी विशेषतः आमच्याकडे उत्सुकता दाखवलेली आहे. लाडक्या बहिणी म्हणतायत की आम्हाला मोदींनी बरेच पैसे दिले. वर्षाला मोदींच्या पैशावरती आम्हाला बऱ्यापैकी सपोर्ट होतोय प्रपंच चालवायला. शेतकऱ्यांना मदत होते. त्यामुळे आम्ही मोदींना कमळाला सोडून आम्ही कोणाला मत देणार नाही. देवेंद्र भाऊच्या नेतृत्वाखाली, चंद्रकांत दादाच्या नेतृत्वाखाली हे भारतीय जनता पार्टीचं पलूस पॅनल 100% निवडून. राष्ट्रवादीने देखील या ठिकाणी आपलं पॅनल टाकलेलं आहे. त्याचा काही तुम्हाला फटका बसू शकतो? राष्ट्रवादीला आम्ही कधी जमीन धरलेली आहे. भारतीय जनता पार्टी हा स्वतंत्र पक्ष आहे आणि राष्ट्रवादी जी पार्टी आहे ती फार छोटी पार्टी आहे, प्रादेशिक पक्ष आहे. ती भारतीय जनता पार्टीशी बरोबरी करू शकते. त्यांचा आरोप होतोय की महायुती होणार होती मात्र तुमच्यामुळे तुटली. महायुती करायची होती परंतु प्रॉब्लेम असा झाला की नगराध्यक्षपद आम्ही त्यांना सांगितलं तर आम्ही देणार नाही. 4-5 वर्षापासून आम्ही सत्ताधाऱ्यांच्या विरोधात या ठिकाणी उठाव केलेला आहे आणि या पलूस गावातल्या सगळ्या अडचणी जनतेसमोर आणण्याचं काम फक्त भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्रित त्या ठिकाणी कारभार करत होते आणि ते कारभार चुकीच्या पद्धतीने केला आणि दोन्ही उमेदवार या गावाला नको आहे, नवीन फ्रेश चेहरा पाहिजे म्हणून त्यांना सांगितलं तर आम्ही तुम्हाला 15 सीट देतो, उपनगराध्यक्ष देतो, घ्या. परंतु मी घेतला नाही आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीची अंतर्गत युती आहे हे आम्हाला माहिती आहे आणि असं मिळून मिसळून काम करायचं आणि लोकांची दिशाभूल करायची असली आमची भूमिका नाही. आमची भूमिका फक्त पलूसच्या विकासावरती आहे. आम्ही लपवाछपवी काही करत नाही. शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न, निवडून किंवा सत्तेत आल्यानंतर पहिलं काम तुमचं काय असणार आहे? पहिलं आमचं काम आहे पिण्याच्या पाण्याचं पाईपलाईन पूर्ण करणं आणि दुसरं काम आमचं आहे की जे विकास आराखड्याच्या नावाखाली गोरगरिबांच्या घरावरती, शेतावरती जे आरक्षण टाकलेले ती उठून विकास आराखडा दुरुस्त करून घ्या. आता तुम्ही प्रचार करताय तर लोकांचा प्रतिसाद कसा आहे? आता या ठिकाणी प्रचार करत असताना फक्त भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार घर टू घर गेलेला आहे. आमच्या नगराध्यक्षा ज्या उमेदवार आहेत नलवडेताई ह्या सगळ्या घरात पोहोचलेले आहेत आणि एकही घर आमच्या उमेदवारांनी सोडलेलं नाही. दोन्ही पक्षाचे उमेदवार प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचू शकतील. तर हे होते भाजपचे माजी आमदार पृथ्वीराज देशमुख. त्यांनी सांगितलं सत्तेत आल्यानंतर महत्वाचा जो पलूसचा पाण्याचा प्रश्न आहे तो सोडवला जाईल.